नमस्कार सर्वांना. सांगितल्याप्रमाणे सांडग्याची भाजी, मुगाच्या सांडग्याची भाजी दाखवते आहे. साहित्य बघा, 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, 10-12 लसणीच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत. कढईमध्ये तेल घातलं आहे 2 पळी, छोटी 2 पळी हो. त्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि कांदा. बाकी सगळं साहित्य तर जिरं म्हणा, धणे म्हणा, हे सांडग्यामध्ये आहे. कोथिंबीर अवेलेबल नसली तरी चालेल, ती सांडग्यामध्ये आहे. चांगला असा गुलाबीसर परतून झाला. थोडंसं मीठ चवीनुसार. कांदा थोडा नरम पडत आला की नंतर त्यामध्ये सांडगे टाकून भाजून घ्यायचे चांगले. साधारण भाजून झाले की त्यामध्ये मी मसाला, हा घरगुती मसाला आहे माझा, मालवणी मसाला, तो 2 चमचे टाकला आहे. हळद मी सांडग्यांमध्ये थोडी टाकलेली आहे, त्यामुळे हळद नाही घातलेली आहे. आता हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे, म्हणून टोमॅटो वर असं पसरवून ठेवलेत. गॅस एकदम बारीक करून ठेवला आहे, स्लोमध्ये एकदम. त्यावर झाकण ठेवून थोडं थोडं पाणी ओतून झाकणावर. आमच्या मणीबाईला 2 पिल्लं झाली आहेत, ती मधी मधी लुडबुड करत होती. हे बघा, अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि ते गरम पाणी झालेलं आहे ताटावरचं, ते त्यात ओतायचं आणि पुन्हा थोडंसं गरम पाणी त्याच्यावर ठेवायचं. ही अशीच सेम प्रोसिजरमध्ये भाजी, छोटा कुकर असेल, छोट्या कुकरमध्ये केली तरी खूप छान होते पटकन. थोडा अजून शिजायचा आहे. पुन्हा यावर झाकण टाकून शिजायला ठेवलेत. तरी 20-1 मिनटं लागतात भाजी शिजायला. आता मला 15-20 मिनटं झाली आहेत भाजी घालून झाल्यानंतर. आता मी सांडगा चेक करते आहे शिजला आहे की नाही. कुकरला लावली तर अगदी 10 मिनटात भाजी होईल त्याची शिजून. मस्त शिजला आहे. अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे सांडग्याची भाजी आणि भाकरी करून झालेली आहे. सर्वांनी जेवायला या. आज शुक्रवार आहे, पण बेत व्हेजचाच केला आहे. नमस्कार.